धनु राशी 1 ते 7 जून 2026 हा आठवडा तुमच्या आयुष्यात एखाद्या रहस्यमय वळणासारखा उभा राहणार आहे। जणू काही काळोखाने भरलेल्या आकाशात अचानक एखादा तेजस्वी तारा चमकावा आणि त्या प्रकाशाने मनात दडलेल्या भीती, प्रश्न आणि संभ्रम यांना दिशा मिळावी, तसाच हा काळ असणार आहे। तुमच्या राशीचा स्वामी गुरु असल्यामुळे तुमच्या स्वभावात आधीपासूनच एक वेगळी आग, एक वेगळा आत्मविश्वास आणि मोठी स्वप्ने पाहण्याची ताकद असते। पण गेल्या काही काळात तुम्हाला असे वाटत होते की आपण कितीही प्रयत्न केले तरी काही गोष्टी हातातून निसटत आहेत। मनात अनेक प्रश्न होते, माझ्यासाठी खरंच काही चांगलं घडणार आहे का? मी इतका संघर्ष का करत आहे? माझ्या वाट्याला समाधान केव्हा येणार? या आठवड्यात विश्व जणू त्या प्रश्नांची उत्तरं हळूहळू तुमच्यासमोर ठेवू लागेल। प्रत्येक दिवसात एक छोटासा संकेत असेल, कधी एखाद्या व्यक्तीच्या शब्दांतून, कधी अचानक आलेल्या फोनमधून, तर कधी एखाद्या अनपेक्षित भेटीतून तुम्हाला जाणवेल की नियती तुमच्यासाठी काहीतरी मोठं तयार करत आहे। धनु राशीच्या लोकांना नेहमीच स्वातंत्र्यप्रिय असतं, त्यांना बंधनं आवडत नाहीत। पण या आठवड्यात तुम्ही स्वतःच्या मनात बांधलेल्या काही भिंती मोडताना दिसाल। तुमच्या आयुष्यात एक अशी गोष्ट आहे जी अजूनही तुम्हाला आतून अस्वस्थ करते। कदाचित ती एखादी जुनी आठवण असेल, एखादं अपूर्ण नातं असेल किंवा एखादं स्वप्न जे अर्धवट राहिलं। तुम्ही वरून कितीही मजबूत दिसलात तरी मनाच्या एका कोपऱ्यात ती वेदना अजूनही आहे। पण जूनच्या या पहिल्या आठवड्यात तुम्हाला जाणवेल की प्रत्येक जखम कायमची नसते। काही जखमा माणसाला अधिक शक्तिशाली बनवण्यासाठीच असतात। या काळात तुमच्या भोवतीची ऊर्जा खूप वेगाने बदलणार आहे। काही लोक अचानक तुमच्या आयुष्यात पुन्हा येण्याचा प्रयत्न करतील। जुने मित्र, जुने संबंध किंवा एखादी व्यक्ती ज्याच्याशी संवाद खूप दिवसांपासून बंद होता, ती पुन्हा संपर्क साधू शकते। पण इथे विश्व तुम्हाला एक परीक्षा देणार आहे। तुम्ही भूतकाळाकडे परत वळणार की नव्या भविष्याकडे पाऊल टाकणार, हा निर्णय तुमच्या पुढच्या अनेक महिन्यांचा मार्ग ठरवेल। धनु राशीच्या लोकांच्या डोळ्यात नेहमी एक वेगळी चमक असते, मोठं काहीतरी करण्याची। पण बऱ्याचदा इतर लोक तुमच्या त्या स्वप्नांची थट्टा करतात, तुम्हाला कमी लेखतात किंवा हे तुझ्याकडून होणार नाही असं म्हणतात। या आठवड्यात मात्र परिस्थिती बदलू लागेल। जे लोक तुमच्यावर विश्वास ठेवत नव्हते तेच तुमचं कौतुक करताना दिसतील, कारण तुमच्या मेहनतीचं फळ आता हळूहळू दिसू लागेल। आर्थिक बाबतीत हा आठवडा आशेचा किरण घेऊन येत आहे। अचानक एखादी नवीन संधी मिळू शकते। काहींना नवीन कामाची ऑफर मिळेल, काहींना अडकलेले पैसे मिळतील, तर काही लोकांना छोट्या कामातून मोठा फायदा होण्याची चिन्हे आहेत। विशेष म्हणजे या आठवड्यात तुम्ही पैशाकडे फक्त गरज म्हणून नाही तर स्वाभिमान म्हणून पाहू लागाल। मी स्वतःच्या जोरावर उभं राहू शकतो ही भावना तुमच्यात अधिक मजबूत होईल। प्रेम आणि नातेसंबंधांच्या बाबतीत हा काळ खूप महत्त्वाचा आहे। जर तुम्ही एखाद्या नात्यात दुखावले गेले असाल तर या आठवड्यात तुमच्या मनात मोठा बदल होईल। तुम्ही स्वतःला दोष देणं थांबवाल। तुमच्या आयुष्यात अशी एखादी व्यक्ती येऊ शकते जी तुमच्या मनात पुन्हा विश्वास निर्माण करेल। विवाहित लोकांसाठीही हा काळ संवाद वाढवणारा असेल। काही गैरसमज दूर होतील, मात्र इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, शांतता राखणं खूप आवश्यक आहे। रागाच्या भरात घेतलेले निर्णय नात्यांना दूर नेऊ शकतात। त्या आठवड्यात अध्यात्माकडेही तुमचा ओढा वाढेल। अचानक मंदिरात जाण्याची इच्छा होईल, एखादा मंत्र ऐकताना मन शांत होईल किंवा रात्री उशिरा आकाशाकडे पाहताना तुम्हाला स्वतःशी संवाद साधावासा वाटेल। हे साधन नाही, विश्व तुम्हाला आतून मजबूत बनत आहे। कधी कधी माणसाला उत्तरं बाहेर नाही तर स्वतःच्या आत्म्यात मिळतात आणि हा आठवडा तसाच अनुभव देणार आहे। आरोग्याच्या बाबतीत थोडी काळजी घेणं आवश्यक आहे। थकवा, झोपेची कमतरता, पाय दुखणे किंवा डोकेदुखी यासारख्या छोट्या समस्या जाणवू शकतात। पण त्यामागचं मुख्य कारण मानसिक ताण असू शकतो। तुम्ही खूप काही मनात दडवून ठेवता, प्रत्येक वेळी मजबूत राहण्याचा प्रयत्न करता, पण लक्षात ठेवा, स्वतःलाही थोडा आराम देणं गरजेचं आहे। 1 जून ते 3 जून दरम्यान एखादी महत्त्वाची बातमी मिळण्याची शक्यता आहे। ही बातमी तुमच्या मनात उत्साह निर्माण करेल। 4 आणि 5 जूनला एखाद्या व्यक्तीशी झालेला संवाद तुमच्या विचारसरणीत मोठा बदल घडवू शकतो। तर 6 आणि 7 जून हे दिवस विशेष भाग्यशाली ठरू शकतात। अचानक एखादी इच्छा पूर्ण होण्याची चिन्ह आहेत। या आठवड्यात तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा बदल कोणता असेल माहीत आहे? तुम्ही स्वतःला नव्याने ओळखू लागाल। इतके दिवस तुम्ही इतरांना आनंदी ठेवण्यात व्यस्त होता, पण आता तुमच्या मनाला काय हवं आहे, तुमच्या आत्म्याला काय हवं आहे याचा विचार सुरू होईल
आणि जेव्हा धनुराशीचा व्यक्ती स्वतःच्या मनाचा आवाज ऐकायला लागतो तेव्हा त्याला थांबवणं कोणाला शक्य नसतं. विश्व तुम्हाला एक संकेत देत आहे. तुमचा काळ बदलत आहे. अजूनही काही अडथळे येतील, काही लोक तुमचा मार्ग रोखण्याचा प्रयत्न करतील, पण यावेळी तुम्ही आधीसारखे कमकुवत राहणार नाही. तुमच्या डोळ्यात पुन्हा स्वप्नांची चमक दिसेल, मनात पुन्हा आशा निर्माण होईल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही पुन्हा स्वतःवर प्रेम करायला शिकाल. धनुराशीच्या लोकांसाठी हा आठवडा फक्त 7 दिवसांचा काळ नाही, तर एका नव्या अध्यायाची सुरुवात आहे. ज्या दारांवर तुम्ही इतके दिवस ठोठावत होतं ती दारं आता हळूहळू उघडी लागतील. नियती तुमची परीक्षा घेत होती, पण आता तीच नियती तुम्हाला तुमच्या मेहनतीचं बक्षीस देण्याच्या तयारीत आहे. धनुराशी, एक गोष्ट ऐका. या आठवड्यात जर एखादी गोष्ट अचानक तुमच्या आयुष्यात आली तर तिला नाकारू नका. कारण कधी कधी विश्व आपल्याला जे हवं असतं ते नाही, तर जे आपल्यासाठी योग्य असतं ते देत असतं. आणि यावेळी तुमच्यासाठी येणारा प्रत्येक बदल भविष्य उजळवणारा असणार आहे. धनुराशी, 1 ते 7 जूनचा हा आठवडा तुमच्या आयुष्यात एका गूढ प्रवासासारखा उलगडणार आहे. पण यावेळी हा प्रवास फक्त नशिबाचा नाही, तर तुमच्या ओळखीचा आहे. इतके दिवस तुम्ही जगासाठी जगलात, इतरांच्या अपेक्षा पूर्ण करत राहिलात, स्वतःच्या भावना दाबून पुढे जात राहिलात. पण आता विश्व तुम्हाला एका वेगळ्याच मार्गावर नेत आहे, जिथे तुम्ही स्वतःची खरी ताकद ओळखणार आहात. या आठवड्याची सुरुवात होताच तुमच्या मनात एक विचित्र अस्वस्थता जाणवू शकते. बाहेरून सगळं शांत दिसेल, पण आतमध्ये विचारांचं वादळ सुरू असेल. मी खरंच योग्य दिशेने चाललो आहे का? माझं आयुष्य यापेक्षा मोठं असू शकतं का? माझ्यासाठी अजून काही खास रोखून ठेवलंय का? असे प्रश्न सतत मनात येतील आणि आश्चर्य म्हणजे या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला हळूहळू मिळू लागतील. धनुराशीच्या लोकांमध्ये एक विशेष गोष्ट असते. ते कितीही तुटले तरी पुन्हा उभं राहण्याची क्षमता त्यांच्यात असते. पण गेल्या काही महिन्यात तुम्हाला वाटत होतं की तुमच्यातली ही ऊर्जा कुठेतरी हरवली आहे. काही लोकांनी तुमचं मन दुखावलं, काही प्रसंगाने आत्मविश्वास कमी केला, तर काही अपूर्ण स्वप्नांनी मन थकवलं. मात्र जूनचा हा पहिला आठवडा जणू तुमच्या आत्म्याला पुन्हा जागं करणार आहे. या काळात तुमच्या आयुष्यात गुप्त बदल सुरू होतील. सुरुवातीला ते तुम्हाला कदाचित जाणवणारही नाहीत, पण अचानक तुम्ही अधिक शांत व्हाल, अधिक स्पष्ट विचार करू लागाल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लोकांच्या खऱ्या चेहऱ्यांची ओळख तुम्हाला होऊ लागेल. जे लोक फक्त गरजेपुरते तुमच्याभोवती होते ते हळूहळू दूर जातील आणि जे खरोखर तुमचं भलं इच्छितात ते अधिक जवळ येतील. या आठवड्यात एखादी रहस्यमय घटना घडण्याची शक्यता आहे. कदाचित एखादं स्वप्न, एखादा योगायोग किंवा अचानक आलेला संदेश तुम्हाला खोल विचार करायला भाग पाडेल. काही लोकांना जुन्या व्यक्तीकडून संपर्क येऊ शकतो, पण हे फक्त भूतकाळ परत येणं नाही, तर नियती तुम्हाला दाखवत आहे की तुम्ही किती बदलला आहात. करिअर आणि पैशांच्या बाबतीत हा काळ आश्चर्यकारक ठरू शकतो. तुम्ही ज्या गोष्टीला लहान सुरुवात समजत होता तीच गोष्ट आता मोठ्या संधींमध्ये बदलू शकते. विशेषतः जे लोक स्वतःचं काहीतरी करण्याचा विचार करत आहेत, जसे ऑनलाईन काम, यूट्यूब, व्यवसाय, क्रिएटिव्ह काम, त्यांच्यासाठी हा आठवडा खूप महत्त्वाचा आहे. तुमच्या कल्पनांमध्ये अशी ताकद असेल की लोक तुमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहू लागतील. 4 जून नंतर तुमच्या आयुष्यात एखादी सकारात्मक बातमी येण्याची शक्यता आहे. एखादी अडकलेली गोष्ट मार्गी लागू शकते. काही लोकांना अचानक आर्थिक मदत मिळेल, तर काहींना नवीन कामाची दिशा मिळेल. विशेष म्हणजे यावेळेस तुम्ही फक्त जगण्यासाठी नाही, तर मोठं होण्यासाठी विचार कराल. काही लोकांना अचानक आर्थिक मदत मिळेल, तर काहींना नवीन कामाची दिशा मिळेल. विशेष म्हणजे यावेळेस तुम्ही फक्त जगण्यासाठी नाही, तर मोठ्या होण्यासाठी विचार कराल. प्रेमाच्या बाबतीत हा आठवडा खूप खोल अनुभव देणार आहे. जर तुम्ही एखाद्या नात्यातून दुखावलं गेले असाल, तर आता तुमचं मन हळूहळू सावरू लागेल. तुम्हाला जाणवेल की प्रेम म्हणजे स्वतःला हरवणं नाही, उलट जे नातं तुमची किंमत ओळखतं तेच खरं असतं. काही अविवाहित लोकांच्या आयुष्यात एखादी आकर्षक व्यक्ती येण्याची शक्यता आहे. सुरुवात साधी असेल, पण पुढे हे नातं खूप खास बनू शकतं. घर आणि कुटुंबातही वातावरण बदलताना दिसेल. काही जुन्या तणावांमध्ये सुधारणा होईल. एखादी व्यक्ती जी आधी तुमच्या विरोधात होती ती आता तुमचं म्हणणं समजून घेण्याचा प्रयत्न करेल. मात्र या काळात एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येकाला तुमच्या योजना सांगू नका. काही स्वप्न शांततेत वाढली तरच मोठी होतात. धनुराशीच्या लोकांनी या आठवड्यात स्वतःच्या मनावर विश्वास ठेवावा, कारण यावेळी तुमचं अंतर्मन जे सांगेल तेच तुमच्या आयुष्याचा खरा मार्ग ठरणार आहे. ज्या गोष्टी हरवल्यासारख्या वाटत होत्या त्या पुन्हा मिळण्याची चिन्ह आहेत आणि ज्या स्वप्नांना तुम्ही अशक्य समजत होता तीच स्वप्न आता वास्तव्याच्या जवळ येत आहेत.